गुरु तेज बहादूर यांच्या 350व्या शहीद समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज मनपा आयुक्त कार्यालयात शहरातील सर्व गुरुद्वारांच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली। बैठकीस महापौर हिंबगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर तसेच ज्येष्ठ नगरसेवक व शीख समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या पूर्ण तयारीचा आढावा घेत वाहतूक व्यवस्था, भोजन, आरोग्य सुविधा, आवश्यक साधन सामुग्री व समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही महापौरांनी दिली। 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास नाशिक शहरातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होणार आहेत। शीख धर्माचे 9वे गुरु तेज बहादूर यांना हिंद दी चादर म्हणून ओळखले जाते। इसवी सन 1675 मध्ये धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील प्रेरणादायी घटना मानली जाते। त्यांच्या त्याग, शौर्य आणि सर्व धर्म समभावाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।